रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ मंडळी. येत्या 25 जुलै 2026 आली आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे. अशी मान्यता आहे की आपण वर्षामध्ये येणाऱ्या 24 एकादशीचं व्रत नाही केलं तरीही चालेल. आषाढी एकादशीचं जर आपण व्रत केलं तर आपल्याला याचं जे पुण्य आहे ते अक्षय मिळत असतं आणि आपल्यावर साक्षात विठ्ठलाचा वरदहस्त राहतो. मग मंडळी, अनेक जण न चुकता या दिवशी उपवास करणार आहेत. पण मंडळी, काही कारणास्तव आपल्याला पंढरपूरला जाणं शक्य नाही, कारण या दिवशी पंढरपूरला खूप गर्दी असते. मग आपल्याला घरातल्या घरात विठ्ठल रुक्माईचं पूजन कसं करावं, त्यांचा जो कृपाहस्त आहे, त्यांचा अखंड वरदहस्त आहे, तो आपल्यावर कायम कसा असावा, आपल्याला अगदी घरच्या साध्या आणि सोप्या पद्धतीने विठ्ठलाचं पूजन करायचं आहे. मग कसं करावं, चला जाणून घेऊ मंडळी. पण त्यापूर्वी आपण जेव्हाही कोणतंही पूजन करतो तो पूजनच्या आधी आपल्याला जे साहित्य असतं ते लागत असतं. मग या पूजेमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाच्या 2 वस्तू लागणार आहेत. ते म्हणजे तुळशीपत्र आणि दुसरं म्हणजे बुक्का. बुक्का हा विठ्ठलाला अतिशय प्रिय आहे. मग तुमच्याकडे नसेल तर आदल्या दिवशी आणून ठेवा. आता सर्वप्रथम आपल्याला पाणी लागणार आहे, तेलाचा दिवा लागणार आहे, अगरबत्ती लागणार आहे, यासोबत विठ्ठल रुक्माईची मूर्ती लागणार आहे. तुमच्याकडे मूर्ती नसेल तर अगदी तुम्ही रंगनाथ सुद्धा घेऊ शकता. यानंतर गणपती बाप्पा लागणार आहे. गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी देखील घेऊ शकता. त्यानंतर फुलं लागणार आहे. त्यानंतर तुळशीपत्र, बुक्का, फळं, त्यासोबत आपल्याला कापूर, नैवेद्याला फळं, गणपतीच्या नैवेद्याला आपल्याला गूळ आणि खोबरं लागणार आहे. यासोबत पंचामृत लागणार आहे आणि आपल्याला थोडंसं चंदन आणि हळदयुक्त पाणी लागणार आहे. धूप लागणार आहे, त्यासोबत चंदन लागणार आहे, विड्याचे पानं लागणार आहे. विड्याचे पानं नसेल तर तुम्ही अगदी आंब्याचे पानं देखील घेऊ शकता. अशा प्रकारे आपल्याला अगदी साध्या आणि सोप्या मोजक्या साहित्यामध्ये आपल्याला आज विठ्ठलाची पूजा करायची आहे. यासोबत तुमच्याकडे जर तुळशी असेल तर तुम्ही तुळशीचं सुद्धा असं पूजन या दिवशी करू शकतात. यासोबत तुळशीपत्र सुद्धा आपल्याला देवाला अर्पण करायचे आहे. मग आपल्या पूजेमध्ये आपल्याला तुळशीपत्र सुद्धा लागणार आहे. पण तुळशीपत्र आपल्याला आदल्या दिवशी तोडून ठेवायचे आहे, कारण एकादशीच्या दिवशी तुळशीला व्रत असतं. मग त्यामुळे तुळशीला स्पर्श करू नये आणि तुळशीपत्र तोडू नये. आता पूजन कसं करावं ते जाणून घेऊ. पण मंडळी, तुम्ही जर तृप्ती जोशी या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. बघा मंडळी, सर्वप्रथम आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे. खालची जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यावर आपल्याला चौरंग ठेवायचा आहे. लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं किंवा केशरी रंगाचं आपल्याला ते कापड आहे तो त्यावर टाकायचं आहे. त्यानंतर दिवा लावून घ्यायचा आहे. आपण कोणतंही पूजन करताना सर्वप्रथम दीप प्रज्वलन करतो. मग अशा प्रकारे मी दिवा लावून घेतला आहे. त्यानंतर सर्वप्रथम तामणामध्ये आपण गणपती ठेवला आहे. गणपतीला ओम गण गणपते नमः असं आपण 5 वेळा जल अर्पण केलं आहे. त्यानंतर पंचामृताचं सुद्धा पंचामृत आपण गणपतीला अर्पण केलं आहे. ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत आपण गणपतीला सुद्धा जे पंचामृत आहे ते अर्पण केलं आहे. आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध जल अर्पण केलं आहे आणि ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप केला आहे. त्यानंतर आपण गणपती बाप्पाला तामणातून काढला आहे, स्वच्छ पुसलं आहे. त्यानंतर आपल्याकडे नागवेलीची पानं नव्हती, मी आंब्याची पानं घेतली आहे. आंब्याच्या पानावर मी थोडेसे तांदूळ टाकले आहे. त्यावर गणपती बाप्पांची स्थापना केली आहे. गणपती बाप्पांना चंदन, गंध, अक्षदा, फूल अर्पण केले आहे. लाल रंगाचं फूल अर्पण केलं आहे आणि गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला आहे आणि अगदी मनोभावे नमस्कार केला आहे. आता यानंतर आपल्याला विठ्ठल रुक्माईचं पूजन करायचं आहे. मग माझ्याकडे विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे. तुमच्याकडे नसेल तर आपल्याला बालगोपालाची मूर्ती असेल ती घेऊ शकता. मी तामणामध्ये विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीला ठेवला आहे. यानंतर तुम्ही या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. आता तुम्ही यूट्यूबला लावून द्या आणि तुम्ही ऐका. नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे. शुद्ध जल अर्पण केल्यानंतर आपल्याला पंचामृत अर्पण करायचं आहे आणि मंत्र आपल्या मुखामध्ये चालू ठेवायचा आहे. त्यानंतर परत शुद्ध जल अर्पण करायचं आहे. आता आपण चंदन आणि केशरयुक्त जे हळद आणि केशरयुक्त जे पाणी आहे ते तयार केलं आहे. मग ते पाणी आपल्याला भगवान विठ्ठलाला आणि माता रुक्मिणीला अर्पण करायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे म्हणायचं आहे. या दिवशी जर आपण हळद आणि चंदनयुक्त पाणी अर्पण केलं तर आपली कोणतीही इच्छा असू द्या ती पूर्ण होते. यानंतर परत आपण शुद्ध जल अर्पण केलं. त्यानंतर मी भगवान विठ्ठलाला आणि माता रुक्मिणीला
तामणातून काढून घेतला आहे, स्वच्छ पुसला आहे. आता एका ताटामध्ये किंवा तुम्ही चौरंगावर सुद्धा ठेवायचं आहे. आता मी अशा प्रकारे मांडणी केली आहे. यानंतर मी विठ्ठल रुक्मिणींना चंदन लावलं आहे. त्यानंतर रुक्मिणीला कुंकू लावलं आहे, हळद लावली आहे. यानंतर त्यांना अतिशय प्रिय म्हणजे बुक्का. या दिवशी बुक्का अर्पण करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि अशी मान्यता आहे की जोही भक्त आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विठ्ठलाला बुक्का अर्पण करतो त्याच्या जीवनातील अनेक संकट दुःख दूर होतात. मग बुक्का अर्पण केला आहे. त्यानंतर त्यांना जे हार आहेत ते हार घातले आहे. वस्त्र असेल वस्त्र घाला. यानंतर मी त्यांना तुळशीपत्र अर्पण केलं आहे, फूल अर्पण केलं आहे, अगदी मनोभावे नमस्कार केला आहे. आता या दिवशी तुम्ही फळाचा नैवेद्य किंवा तुम्ही जे फराळाच्या वस्तू तयार करणार आहात, उसळ किंवा वरई, खिचडी, तुमच्याकडे जेही तुम्ही तयार करणार असाल, शेंगदाण्याचे लाडू, ते तुम्हाला नैवेद्याला ठेवायचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे, नंतर कापूर लावायचा आहे आणि अगदी मनोभावे आपल्याला पूजन करायचं आहे. या दिवशी केलेलं पूजन हे अक्षय राहतं आणि आपल्या अनेक इच्छा विठ्ठल आहेत ते पूर्ण करतात. आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जाणं शक्य नाही, पण आपण आपल्या घरामध्ये जर विठ्ठल रुक्मिणीची अगदी मनोभावे पूजन केलं तर आपल्या घरात सुद्धा त्यांचा वास राहतो आणि आपल्या कुटुंबावर त्यांचा अखंड वरदहस्त राहतो. मग आपल्या जीवनात सुख शांती समृद्धी यावी, आपल्या जीवनातील संकटे दूर व्हावी, आपल्या जीवनात कधी अडीअडचण राहू नये, यासाठी तुम्हाला अशा पद्धतीने घरच्या घरी न चुकता हे पूजन करायचं आहे. अगदी साधी सोपी माहिती होती, पण मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.